आज वैशाली म्हणणार आहे नमस्कार. कशा आहात तुम्ही वैशाली? म्हण बर जरा, कधीतरी म्हणत जा. हा म्हण ना, म्हण. काय होते तू म्हणली तर? नमस्कार, कशा आहात तुम्ही? आम्ही सगळे खूप छान आहोत. वैशाली बघा कशी म्हणते. तर वैशालीने आणलेला आहे शेवग्याच्या शेंगा, म्हणजे शेवग्याचा पानं आणलेले आहेत कवळे कवळे, आणि त्याचे बनवणार आहोत आम्ही पराठे. आणि इकडं दूध तापते, स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे. पावसाने खूप आमचा गोंधळ घातलेला आहे, आणि पावसाचा आमचा जो गोंधळ होता तो कमी झालेला आहे सगळा. आमचा डुग्गू तिकडं झोपलाय छानपैकी. आता मांजरा आमचे घर नाही सोडणार. आणि पूजा वगैरे झालेली आहे, इकडं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. सकाळी सकाळी खरंच खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं घरामध्ये. पूजा पाठ झालेली, खूप मस्त असं वाटतं. मोनाजी माझी बाहेर आहे बसले. आम्हाला करायची वांग्याची रस्सा भाजी. तर चांगली चांगली वांगी कवळे कवळे घे म्हटलं, छोटी छोटी वांगी अशी काळी घे म्हटलं, जरा छानपैकी असं मस्त भाजी करूया ह्या वांग्याची, आपण रस्सा भाजी करू. तर मोनाजी इकडे वांगी कापते, भामाजी बसले बाहेर. काय चाललंय भामाजी? बसले. आणि लुसूला वरती इथं बसवले, कारण लुसू म्हणते चिखलात मला बसायचं नाही. बघा ना कसं आहे ना, खुर्चीवर बसलेली असती अख्खा उन्हाळा, आणि म्हणते आता मी नाही बसणार चिखलात खाली. आमचा जरा पसारा पडलाय तिकडं, आणि 3 दिवस झाला, आज 3रा दिवस आहे. म्हणजे झिम 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 आहे पाऊस लागलेला. आत्ता कुठंतरी थोडासा उघडलाय पाऊस जरा, आणि बरं वाटतंय, जरा वारं सुटले. कपडे हा माहिती नाहीये, काय सांगू शकत नाही, येऊ शकल, पण जरा तरी वार सांडायला पाहिजे, थोडं ऊन पडायला पाहिजे, ऐका नाही. ऊन पडलं पाहिजे बाबा. कपडे वगैरे आमचे वाळतील थोडेसे. लय कपडे आमच्या आजी लोकांच्या तशाच गाऊनचा आम्ही बिंडा बांधून ठेवला आजी लोकांचा. आजी लोकांना आहेत बऱ्याचशा गाऊन घालायला, तसं काही टेन्शन नाहीये. ऊन पडल्यावर धुवू. 5-5, 6-6 गाऊन आहेत त्यांच्याकडे. आणि हे आलेलं आहे आपलं सोनचाफ्याला छानपैकी फूल, मस्तपैकी, आणि खूप वास येते. मी तुम्हाला दाखवते तरी मला वास येतोय. आणि इकडं असे आपल्या कुंड्या ठेवलेल्या, पडल्या नाही आहेत कुंड्या. आणि हे बेलाचं झाड आपलं उंच असं चाललंय मस्तपैकी. गुलाबाची फुलं आम्ही तोडले नाही आहेत. खरं तर झाडाचं फुलच तोडू नये असं वाटतं, झाडालाच राहू द्यावं, छान वाटतं ते बघायला वगैरे. फुल तोडलं की झाड असं सुकल्यासारखं आणि कसं तरी वाटतं बाबा. म्हणून फुल तोडताना खूप विचार करून तोडावं असं वाटतं. आली आमची कलावती आजी, आली. कलावती आजी, हाताला काय झाले तुझ्या? मेहंदी लावली. ते बघा आमचे कधीही लोक काहीही करतात. खालून बी लावले हाताच्या. बघा ते काय वडलंय? पट्टा वडलाय. बघू तिकडं कर बरं डोळे. कलावती आजीला दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे म्हणून सांगितले. बिलकुल दिसत नाही, एका डोळ्याने फक्त दिसतंय, म्हणून ते चाप. हा इकडच्या डोळ्यानंतर काही दिसत नाही. तर म्हणूनच आहे ना, मोना आजीचं पण ऑपरेशन आहे ना मोना आजी? घाबर. हा दोन्ही पण डोळे. घाबरणार नाही ना तुम्ही? आल्या आमच्या वत्सल आजी आल्या. वत्सल आजीला लागलाय छानपैकी चष्मा, तर चष्मा घेऊन येईल मी. दिसतं ना वत्सल आजी तुम्हाला? मस्त ना. त्या दिवशी चष्मा घातल्यावर कसं वाटत होतं? स्पष्ट दिसत होतं का असं? मग चष्मे घेऊन येते छकुलीचा तुमचा, आणि ह्यांचे ऑपरेशन करून आणते. बघू आता कधी करता येईल आपल्याला. पण आता जरा पाऊस उघडलाय, जरा बरं वाटते. ना बघा ना, उघडला ना पाऊस, सगळं उघडलं ना, जरा बरं वाटते. बघा ना मस्त वाटते ना. तुम्हाला कोंडल्यासारखं वाटतंय? वत्सल आजीला आमच्या कोंडल्यासारखं वाटतंय घरात. आम्हाला लागले म्हणा बाहेर हिंडायची सवय. ही इकडं आमचं रान मोकळं आमच्यासाठी, ही इकडं आम्ही इकडं फिरतो. आता 3 दिवस झाले सगळे कोंडले आणि घरातच आहेत. हा भामाजी आहे आमची बाहेर. बघ कस करायचं, मंदाईच्या बोटाला लागले म्हणून आम्ही ती काय करते, हात घालते ना मातीत कशात पण, ओलं करते ना पोट, म्हणून आम्ही ना मंदाईला खाली आता बसू देत नाहीये. मंदाई वरतीच बसते. तर चला आता काय वरती जायचं का नाही बघूया, विचार करूया जरा. बाकीची काम आहेत खाली, कामं करायच्यात. होय चला आजी, चला मग. कुमार मॅडम कुठे आहेत? कपडे धुवाल्यात. आमचं काम दुपारचं चालू झालेलं आहे, जाळी लावायचं. आणि आम्ही असं एकटे जाळी लावत होतो, पण आमच्या मदतीला आलेला आहे ओळखावर कोण. तर त्याला पण आम्ही बोलवलं होतं. भाजीची तर असतंच त्याचं, पण म्हटलं
थोडंसं येशील का? तर आज त्याचं जरा शाळा म्हणजे त्याचं कॉलेज आणि त्याची लायब्ररी बंद होती जरा थोडीशी, तर तो म्हटलं येतो मी, करू लागतो. तर हा आमचा छोटासा राजकुमार आमच्या ह्या राजकुमाराबरोबर आत्ता काम करतोय. आणि इथं सगळं आम्हाला लावून घ्यायचंय. हे सगळं भंडारी झोपले तिकडं, काही लोक मध्ये आहेत, काही लोक खाली गेलेत. आणि आज जरा पाऊस आत्ता उघडलाय थोडासा, तर आम्ही हे सगळं काम करून घेतोय. वैशाली पण आहे आमच्या मदतीला, मोठा दादा पण आहे. तर बघू आता किती वेळ लागतोय, कसं लावू शकतोय आपण. हे आणलेलं आहे सगळं लावायला. आणि आपल्याला या कागदासाठी मदत केलेली आहे मुंबईवरून ताईंनी, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद की एवढी मोठी मदत केली. खूप अडचण आली होती आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं, पण त्यांनी पटकन मदत केली. आणि आता ते काम करून घेऊ, पहिलं सगळं पॅक करून घेऊ. तर हे असं सगळं आधी उघडं करून घेतलेलं आहे. जाळी सगळी काढून घेतल्या, पहिल्याची हिरवी लावलेली, कारण उन्हाळ्यामध्ये लावली होती आपण ही जाळी. तर आता सगळी जाळी काढून घेतलेली आहे आणि इकडून असं लावून घेते. आता जितका जमेल तितका कागद, म्हणजे पाणी यायला नाही पाहिजे. हे काम आमचं इथपर्यंत आलंय. हे दोघं बघा किती मोठी माणसं आहेत आमच्याकडे कामाला बघा. तर कसं काम केलंय रोहननी सांगा. हा नाही अजून तोड तू, पण एकदम छान असं बसवलंय पूर्ण. आणि आपल्याला सकाळी कामाला कोणी भेटत नव्हतं, भरपूर बघितलं आम्ही, पण घरातच आपली मुलं तयार झाली. आणि आम्हाला कसं आहे, आज जरा अडचण आली की आमचा हा मोठा गडी आम्ही फोन करतो, आमच्या घरापाशी जवळ राहतो, मग लगेच येतो आणि मदत करतो. आणि त्याचा खूप शिक्षणाचा पण त्याला लोड आहे, पण त्याच्यातून पण तो वेळ काढून येत असतो आमच्याकडे. मस्त बसवले बघ, आहे का नाही वैशाली? कसं बसवले दादांनी? परफेक्ट, टेन्शन नाही, टेन्शन नाही. खूप मोठं टेन्शन घालवले तुम्ही दोघांनी आमचं, माहितीये का? लय मोठं काम केलेलं आहे. आता आमचं काम असं संपत आलेलं आहे. तिकडचं राहिलंय आणि इकडून असं इथपर्यंत आलेलं आहे. वैशू वरती चढले, म्हटलं तू बारकी आहे जरा, तू वरती चढ. रोहन क्लिपा लावतोय, आर्यन खालून अगरबत्ती देतोय आणि मी इकडे व्हिडिओ काढते. नाही खूप छान लावले पण रोहननी, खरंच सांगते मस्तच लावले रोहननी. आणि सगळ्यांनीच मदत केलेली आहे. भंडारी काका बघतायत कसं लावतायत, काय लावतायत. करताय का मदत भंडारी? हा नाही नाही येत, कसं करावं. तर थंडी सुटले बरं, 2 दिवस झालं. सगळे टोप्या घालून आणि स्वेटर घालून असे बसलेले. तिकडे पण काही लोक बसलेले आहेत, सुशेला मावशी वगैरे. गारटाच तेवढा लागतोय, खाली पण जरा ओलं झालं होतं. झोपले होते मगाशी जेवण झाल्यावर, आता उठलेत, बघायलेत कसं व्यवस्थित लावतोय का रोहन? हा लावतोय. आता आमचं सगळं लावून झालेलं आहे जिकडं तिकडं. तर आज आम्ही सकाळी किती वाजल्यापासून, 12-1 वाजल्यापासून लागलो आपण. तर आत्ता झालेलं आहे. आर्यन बाबा लिकरू कधी आले सकाळी, आणि खरंच धन्यवाद तुझे, बरं धन्यवाद तुझे. आणि हे बघा सगळं त्यांनी लावू लागले कडपर्यंत, सगळं तिकडं पण लावलं. तिकडं जरा बॅनर होतं एक, लावून टाकलं आम्ही, तिकडचं उघडावं लागतं वरती जायला म्हणून. आणि इकडं पण त्यांनी पोते वगैरे आत्ता लावलेत. म्हणलं अजून जर इकडून जर पाणी यायला लागलं तर इकडं पण लावून घेऊ, पण आता खूप उशीर झालाय. त्याला पण बाळाला त्या दूध घालायला जायचं बिचाऱ्याला. तर भंडारी इकडं व्यायाम करतायत, म्हणजे चालतायत. सगळे आजी लोक इकडे बसलेत. कसं वाटतंय? छान केलंय का? कुमार मॅडम इकडे या जरा. वचला मावशी कसं वाटतंय? छान छान झालंय, एक नंबर. तर ह्याला सगळी जे आजचं हे सगळं काम केलेलं आहे आणि ह्याची जी मदत केलेली आहे, तर मुंबईवरून तुम्हाला एका ताईंनी मदत पाठवल्या. तर त्या ताईला म्हणा खूप सारा आशीर्वाद, खूप सारा आशीर्वाद आमच्याकडून, आणि आमचं आयुष्य तुम्हाला लागो. नाही नाही मॅडम, खरंच खूप 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 धन्यवाद तुम्हाला. भगवान आपको सुखी रखे, हमारी दुआ लगेगी आपको. आज तुम्ही आम्हाला हे सगळं करून दिलं, आणि याला पण आशीर्वाद द्या भरभरून. आणि बारका दादा तुमचा गेलाय बाहेर, तर त्याला पण आल्यावर आशीर्वाद द्या लेकराला. काय हा, आणि ह्या दादाला पण, हे पण होता.
सगळ्यांनी केलंय बरं. आणि तेवढंच आमच्या वैशूनी पण झटलेलं आहे. वैशू नाही तर तिकडं बसल तोंड फुगवून. पावसाचं टेन्शन नाही, आता पाऊस यायचा नाही. जिद्द असेल ना काही पण करू शकतं माणूस. म्हटलं नाही आपणच करून बघायचं म्हणलं. खूप लोकांना सगळं हे केलं पण नाही म्हणलं आपण काय करता येते ते बघू म्हणलं. आपल्याला करता येते का नाही म्हणलं. असं काय काम काय कोण काय आईच्या पोटात शिकून येतं का वय. आपण एकमेकाला बघूनच शिकतो. आणि शिकलं पण नव्हतं आम्ही, हे बघितलं पण नव्हतं पुढे येऊन करते ना का मग. आणि सगळ्यात जास्त बारक्या दादाला शे खूप हुशारीने ही जी आयडिया सगळी केली ती ही रोहननी केली खरं सांगते लावण्याची. आणि रोहितनी खूपच खरं लेकरं हुशार आहेत. आणि आज बघा घरच्या घरी ही लेकरावाने लावून दिले. लय आनंद झाला. आणि त्यात हे लेकरू अजून आलं मदतीला. हे सगळं तिघा लेकरांनी काम केले. आम्ही दोघी तर हाताखाली होतो. तितकाच वैशूचं पण श्रेय आहे. वैशूला म्हणणार नाही मी वैशूनं नाही केलं. वैशू पण झटले सकाळपासून. 5 जण डोकं लागतं त्यांना. डोकं कसं करायचं कसं नाही ते माहिती असं बघितलं असं ते बरोबर करतात. हा तुझ्यासारखं डोकं हुशार आहे त्यांचं. तुझं डोकं आहे त्यांना हुशार आहेत बाई. मी इतकी खुश झाले का मला इतकी तहान लागली आता. पाणी माझ्या खुशीमध्ये ताण लागली. पाणी प्यायचंय. तर आता तुम्ही पळणार नाही ना झोपीतलं उठून. मस्त. किती पाऊस आला तरी आता टेन्शन नाही. टेन्शन नाही. रात्रीचं झोपतून उठायचं. माझा पण आशीर्वाद आहे बघा तुला. खूप सारा आशीर्वाद आहे. खूप मोठा डॉक्टर होतो. हा तुला सेवा करायची लोकांची. खरंच लय गुणाचं म्हणजे लय स्वामीचा मोठा भक्त आहे. तुला खूप आशीर्वाद आहे. कामाचं टेन्शन गेले. चला हर हर महादेव.